आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत। आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली मोठी बातमी आहे सोनम वांगचुक यांच्या उपोषणासंदर्भातील। सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण सोडलेलं आहे। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये 26व्या दिवशी त्यांनी उपोषण मागे घेतलंय। तर वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सुद्धा जंतर मंतरवरचं आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरूच राहणार आहे अशी माहिती समोर आली आहे। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे सीजेपीच्या आंदोलनासंदर्भातील। सरकारचं शिष्टमंडळ सीजेपीशी चर्चा करणार आहे। आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव सुद्धा ठेवलेला आहे। सीजेपीच्या अटी आणि शर्तींमुळे कोंडी कायम असून चर्चेनंतर विद्यार्थी आंदोलनावर तोडगा निघणार का याकडे लक्ष लागले। तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे पावसासंदर्भातील। राज्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। तर नाशिकमध्ये पावसानं थैमान घातलंय। मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। गंगापूर धरणातून 13,932 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीनं धोक्याची पातळी सुद्धा ओलांडली आणि त्यामुळे आसपासच्या गावांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आले आणि त्याचबरोबर शाळांनाही सुट्टी जाहीर केली आहे। त्यामुळे या संदर्भातले अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। तर या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत। पहिली बातमी आहे सीजेपीचं जंतर मंतरवरचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे। तर दुसरीकडे सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण अखेर 26व्या दिवशी मागे घेतलेलं आहे। मात्र विद्यार्थी आंदोलन सुरू राहणार असल्यामुळे त्या संदर्भात काही चर्चा होणार का, सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करणार का आणि आंदोलनावर काय नेमका तोडगा काढला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।